राम राम मंडळी, शुभ सकाळ. मी आहे समिता आणि माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आम्ही मालाडवरून दुपारी 2 वाजता निघालेलो आणि एवढी रश होती ट्रेनमध्ये. 6 वाजता टिटवाळा स्टेशनला आलो आणि त्याच्यानंतर पुन्हा इथे आतमध्ये येण्यासाठी ऑटो करावी लागते. सो ऑटोने आम्ही बापसी विलेज इथे या विलाला आलो आहे. सो मंडळी, हा विला टिटवाळ्यापासून 12 किलोमीटर अंतरावर आतमध्ये आहे. बरोबर अर्धा पाऊण तास इथे यायला लागतो. आणि इथे मी माझ्या फॅमिलीसोबत आले. ही माझ्या सासरची फॅमिली आहे. सो आम्ही आता उद्या भरपूर एन्जॉय करणार आहोत आणि बघू. सो व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे. मस्त मोठा एकदम हॉल आहे. तर चला, आता आम्ही चाललो आहे नाश्त्याला. बघू खाली जाऊन काय नाश्ता आहे. चटणी तर चांगली दिसते, ग्रीन ग्रीन. भजी, हा भजे. मुरवी बटाटा भजी नाश्ता केलास? बटाटा भजी आणि कांदा भजी. खालीच ना तू भजी? मला तर मस्त कुरकुरीत भजी आहे, गरम गरम. हां, तर मंडळी, आता रात्रीचे 8 वाजलेत आणि आम्ही चाललो आहे आता स्विमिंग पूलवर. कारण थंडी बाहेर भरपूर आहे आणि गाव एरिया आहे. सो एकदम थंड वातावरण आहे. पण छोटी छोटी आमची बच्चे कंपनी आहे, ती ऐकत नाही आहे. सो त्यांच्यासोबत आता आम्ही स्विमिंग पूलवर चाललो आहे. उद्या पण स्विमिंग पूलवर जाणार आहोत, पण आता एन्जॉय करायचं आहे. सो चला तिकडे जाऊया, बघूया. तर प्रत्येक विलाचं एक सेपरेट स्विमिंग पूल आहे. आम्ही एक विला घेतला आहे पूर्ण आमच्या फॅमिलीसाठी. तर मंडळी, खूप मोठा विला आहे. तर आम्ही 25-30 जणं आमची फॅमिलीची मंडळी आहे आणि खूप ऐसपैस जागा आहे. सो मस्त वाटतं एकदम. आणि त्याच्यापेक्षाही मस्त एकदम गाव एरिया आहे, थंड वातावरण आहे. पण आता आम्ही रात्रीची आलो आहे, तर उद्या सकाळी माहिती पडणार. उद्याच्या व्हिडिओमध्ये खूप छान छान बाहेरचं हे व्ह्यू बघायला भेटतील. सो आत्ता जाऊया स्विमिंग पूलवर. चला. तर इथे बघा, ही माझी मोठी नणंद आहे आका आणि तिच्या बाजूला सोबत तिची मुलगी, जावई, सून, मुलगा आणि नातवंड अशी सर्व फॅमिली आली आहे. तसंच इथे माझ्या बाजूला बसली आहे ती माझ्या 2 नंबर नंदेची लहान मुलगी आणि तिच्यासमोर बसली आहे ती नंदेची मोठी मुलगी आहे आणि ते जावई. इथे रात्रीच्या जेवणामध्ये बघा, पनीरची भाजी आहे, वांग मसाला फ्राय भाजी आहे, वरण भात, भाकरी, पापड, लोणचं, सॅलेड अशी छान जेवणाची. तर इकडे माझी 3 नंबर नणंद जेवायला बसली आहे आणि तिच्यासोबत तिची फॅमिली आहे. आमचा बाबू जेवतोय आणि ही नंदेची नात, ही मोठ्या नंदेची सून आहे आणि इथे बघा नंदेचा मुलगा आणि नात आहे. सो सगळी जेवण्यात मग्न आहे. मंडळी, रात्रीचे 10:30 वाजलेत आणि आम्ही आत्ता स्विमिंग पूलवरून एन्जॉय करून मस्त अगदी खूप मज्जा केली आणि आता खूप भूक लागली आहे. सो इकडे जेवायला आलो आहे आणि आज व्हेज आहे, प्युअर व्हेज, कारण संकष्टी आहे. सो सगळीजणं जेवत आहेत मस्त असं जेवण. डिनर पार्टी.
जेवण मस्त आहे ना, मस्त जेवण आहे आणि इथे खूप शांतता, अगदी एकदम गावच्यासारखं फील होत आहे. जेवण पण मस्त आहे, हॉटेलवाले पण मस्त आहे, छान आहे जेवण वगैरे, एकदम टेस्टी आहे. गुलाबजामुन पण आहे. तिकडची सर्विस पण चांगली आहे. आणि आता जेवून पुन्हा आम्ही डान्स करणार. आणि स्वीटमध्ये हे बघा गुलाबजाम आहे. तर मंडळी जेवून झाल्यावर इथे आता मी विलाच्या गार्डनमध्ये आले आणि इथे बघा मस्त अगदी शांत आणि थंड वातावरण आहे. इथे आता सर्वजण झोपायला गेली आहेत. तर माझ्या फॅमिलीतले काही जण इथे फोटोशूट करत आहेत आणि आता मी पण तिथे चालले आहेत. तर इथे खूप थंडी आहे, तर चला इथे आपण थंडीतच वॉकिंग करूया. चला तर अजून थोडं पुढे जाऊया. हे बघा, आणि आता इथे बघा मी आले इथे फोटो स्पॉटवर. तर इथे बघा छान अशी बैलांची जोडी आहे. तर इथे बघा मंडळी मस्त बैलांची जोडी आहे आणि इथे हे बघा सगळं मस्त असा परिसर आहे. आता रात्र झाले, दिवसाचं छान दिसणार. सो उद्या मी पूर्ण हे दाखवणार आहे विला. हे बघा कसं आहे. हे बघा आमची बच्चा कंपनी आहे, बच्चा कंपनी हे बघा. तर मंडळी आता रात्रीचे 11:30 वाजलेत आणि हे बघा सगळेजण हॉलमध्ये एकत्र जमा झाली आहेत. झोपायचा टाईम आहे, पण आता कोणाला झोप येत नाही, सो एंटरटेनमेंट पाहिजे. तर आता बघू. तर इथे बघा सर्वांना सिंगिंगचं भूत चढलं आहे, सर्वच गायक गायिका बनले. तर इथे बघा हा आमचा भाचा आहे, सो फुल कॉमेडी आहे. तर आता पुढे बघूया काय कॉमेडी त्याची चालू आहे ती. चला. शुभ सकाळ मंडळी. तर चला आता बाहेरचा व्ह्यू बघूया. खूप छान आणि सुंदर असं वातावरण आहे आणि बाहेरचा व्ह्यू. तर चला बघूया. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग टू यू. आपल्या आहे या छोट्या छोट्या. चला तर इथे आता आम्ही हॉटेलवर आलो आहे.
ब्रेकफास्ट करायला. तर चला बघू काय काय ब्रेकफास्ट. झाला नाश्ता? मिसळ पाव, बुर्जी पाव. हे बघा मिसळ पाव. मस्त आहे. बुर्जी आहे. छान आहे पावभाजी. बुर्जी पाव. तर मंडळी आता नाश्ता करून इथे डायरेक्ट सर्वजण ग्राउंडवर आली आहेत. इथे जोरदार मॅच होणार आहे. तर आता आलो आहेत फिरायला. तर हेल्दी गेम पण झाले पाहिजे. सो चला इथे टीम सिलेक्शन होत आहे. तर पुढे बघूया. हे बघा जाई जुईची मस्त अशी फुलं फुलली आहेत. हे बघा छान मस्त वाटते. ग्रीन ग्रीन. अरे लास्ट बॉलिंग माझी. तर चला हे बघा कोणाचं काय चालू आहे. कोणाचं काय. खूप मोठं छान ग्रीन ग्रीन आहे गार्डन. चला तर आता इथे खूप मोठी मॅच होणार आहे. हे बघा तर मंडळी इथे जबरदस्त मॅच चालू आहे. आणि बघा तर आता मी ज्या टीममध्ये आहे तर आमची बॅटिंग चालू आहे. बघा दिसतंय का. सो आता खूप ऊन लागतंय. आणि हे बघा अजून दोन पाहिजे रन. दोन बॉल टाक. संपले. दोन बॉल बॉलिंग करायचं तुम्हाला. बॉलिंग करायचं. बॉलिंग करायचं. ए तुला बॅटिंग करायची आहे काय? हा जा ना. फोन माझा चालत नाहीये. का काय माहित काय झालं. ठीक आहे समून बरी मारली. समू मस्त. तर मंडळी दुपारचे 12 वाजलेत आणि आता बघा आमची मॅच खेळून झाली. सो आता आम्ही इथे स्विमिंग पूलमध्ये आलो आहे आणि हे बघा एन्जॉय चालू आहे इथे. बच्चे कंपनी पण आणि मोठी आहे. सो चला आता इथे खूप छान वाटतं आहे. जर तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत आलात तर भरपूर सारा एन्जॉय करून जा. सो नक्की इकडे या.
आणि बोलतात ना मजा सबके साथ आहे. सो आपली फॅमिली आहे तर खूप मस्त वाटतंय. चला आता मी स्विमिंगमध्ये जाते. तर इथे आता आमच्या फॅमिलीतल्या सर्व लेडीजची वॉटर रेस लागली आहे आणि बघा खूप मजा येते. तर आता पुढे कपल रेस पण असणार आहे. सो वॉच करूया. सगळीजण दमली आहेत आणि आता भूक लागली आहे. जोराची भूक लागली आहे. सो आता जेवणार. आता दुपारचे 1:30 होऊन गेले, 1:45 झाले. तर आज संडे आहे. सो संडे स्पेशल नॉनव्हेज असेल आणि खूप हे बघा लहान मुलं एन्जॉय करतात. इथे आपल्या फॅमिलीसोबत येऊन मस्त मला 2 दिवस 3 दिवस 4 पाहिजे तेवढे दिवस 8 दिवस मस्त येऊन एन्जॉय करा. जर तुम्ही इथे जवळपास राहत असाल तर चांगलीच गोष्ट आहे. पण हे टिटवाळापासून 12 किलोमीटर अंतरावर विला आहेत. मोठचा पूर्ण विला आम्ही घेतला आहे आमच्या फॅमिलीसाठी. सो त्याच्यामध्ये 6 बेडरूम, 2 मोठे हॉल आणि सर्व आहे. किचन विथ सगळं टॉयलेट बाथरूम अटॅच आहे पूर्ण सर्व बेडरूमला. आणि हे बघा तर इथे एक नाही असे भरपूर साईडला विला आहेत. आपल्याला बुकिंगसाठी खूप त्रास घ्यावा लागणार नाही. चला. आणि इथे फक्त आमचीच फॅमिली आहे. सो अदर कोण नाही. तिथे बाजूला अजून एक विला आहे तर तिथे आपापल्या फॅमिलीसोबत मस्त एन्जॉय करायचं. कुणीही दुसरं किंवा बाहेरची लोकं आले नाही आहे. फक्त आपल्या फॅमिलीबरोबर पाहिजे तेवढा एन्जॉय करायचा आणि मस्त राहायचं आहे. शांत एकदम कूल वातावरणात. सो बघा थोडं फ्रेश वाटते. काहीतरी जाऊन मस्त 2 दिवस असा स्टे घ्यायचा हॉलिडेजमध्ये आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करायचं. तर मंडळी सर्वात जवळची आपल्याला आपली फॅमिली असते आणि फर्स्ट प्राधान्य आपल्या फॅमिलीला द्यायचं आहे. तर हे बघा आता खूप स्विमिंग करून वगैरे भूक लागली आहे आणि साहेब इथे आले आहेत आता मला बोलवायला. तर साहेबांना विचारूयात त्यांना कसं वाटलं इथे बिलावर येऊन. तर साहेब बोलत आहेत खूप छान वाटलं आणि असं आपल्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड केलं पाहिजे. काम तर रोजच आहे. तर मंडळी हा विला आम्ही 24 तासांसाठी बुक केलेला आणि त्याचे सध्याचे चार्जेस आहेत पर पर्सन 2000 रुपीज. त्यात जेवण आणि राहणं सर्व काही आलं. तर हा विला तुम्हाला तुमची जर पूर्ण फॅमिली असेल तरच तो परवडतो आणि फॅमिलीसोबत एन्जॉय करायला कोणाला नाही आवडत. तर मंडळी तुम्ही पण वेळ काढून आपल्या फॅमिलीसोबत अशा शांत वातावरणाच्या ठिकाणी फिरून या. टेन्शन फ्री राहा. स्वतःची काळजी घ्या. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त खा आणि सर्वात महत्त्वाचं आनंदी राहा. धन्यवाद. काळजी घ्या.